नमस्कार. वीणाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण कोथिंबिरीच्या पुडाच्या वड्या करणार आहोत. त्याला सांबार वडी सुद्धा म्हणतात. नागपूरच्या पद्धतीने जशी करतात तशी मी करणार आहे. साहित्य तुम्हाला सांगते. आधी मी सारणाचं साहित्य सांगते. जे पारीला जे साहित्य घेतात ते 3 वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा आहे. हे सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. त्याच्यामध्ये मीठ, तिखट आणि हळद थोडीशी असं घालून अगदी घट्ट भिजवायचं. हे अर्धा पाऊण तास आधी भिजवायला लागतं. म्हणून याचं हे मी पीठ इथे भिजवून ठेवलेले आहे. हे एवढ्याच प्रमाणाचं हे पीठ इथे भिजवून ठेवलेलं आहे. अगदी घट्ट भिजवलेलं आहे. कोथिंबीरीच्या सारणाला काय काय घ्यायचे आतल्या ते मी तुम्हाला सांगते. अर्धी गड्डी कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून पेपरवर पसरून ठेवली. ती अशी कोरडी झालेली आहे. 1 छोटी वाटी कोरडं खोबरं आहे, दाण्याचं कूट आहे, खसखस आहे, तीळ आहे आणि इथे हे जे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लसणीची पेस्ट, आल्याची पेस्ट, गरम मसाला, आमचूर पावडर, धनेपूड, जिरेपूड, तिखट सगळं आहे. कढई तापवायला ठेवलेली आहे. आधी हे खोबरं, दाण्याचं कूट आणि तीळ परतून घ्यायचे. दाण्याचं कूट तर दाणे भाजून दाण्याचं कूट केलेलं आहे. खसखस पण टाकते याच्यामध्ये. थोडं परतत आल्यानंतर मग थोडंसं तेल टाकायचं. अगदी थोडंसं तेल टाकतेय. आता हे सर्व मसाले आपण त्याच्यावर टाकूया. हा जो कोरडा मसाला आहे हा तुम्ही करून ठेवू शकता. वेळेवर अगदी आपल्याला कोथिंबीर वडी करायची आहे, पुडाची वडी. हा मसाला काढायचा, कोथिंबीर ऍड करायची आणि आपण पुडाच्या वड्या करू शकतो. गॅस मी बंद करणार आहे. गॅस बंद केल्यानंतर मग ह्याच्यात ही कोथिंबीर टाकायची. आता मीठ टाकते. जरा ही थोडीशी तिखट वडी चांगली लागते. सगळं हे आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. पुडाच्या वड्या करायला घेऊया आपण आता. मला हे चिंचेचा कोळ आणि गोडा मसाला घातलेला आहे तो थोडासा लावायचा. मध्ये हे सारण भरायचं. व्यवस्थित पॅक करायचं. हे दुसरी पण दाखवते. चिंचेच्या कोळामुळे आंबट गोडपणा असा येतो छान. आता तळूया आपण. साधं फोडणीचं ताक ह्याच्याबरोबर छान लागतं. आपल्या पुडाच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. एक मी तुम्हाला फोडून दाखवते. करून बघा. आवडल्या आहेत की नाही सांगा. धन्यवाद.